विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक संचलित टागोर IAS अकॅडमी मध्ये। बघा, आज आपण मॅथ्स मधील लसावी आणि मसावी हा जो टॉपिक आहे, जो रेल्वे ग्रुप डी तसेच रेल्वे NTPC तसेच इतर एग्जाम साठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो टॉपिक आज पाहणार आहोत। बघा, लसावी आणि मसावी, लसावी म्हणजे आपण जर म्हटलं तर इंग्लिश मध्ये त्याला LCM आणि मसावीला त्याला HCF असं म्हणतात। आता यांचे जर आपण लॉंग फॉर्म पाहिले तरच आपल्याला यांच्या पूर्ण डेफिनेशन सहजरित्या समजू शकतात। त्यांच्या लॉंग फॉर्म मध्ये त्यांची डेफिनेशन सहजरित्या दडलेली आहे। ठीक आहे, बघा, LCM याचा अर्थ काय तर लिस्ट कॉमन मल्टिपल। ठीक आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल हा लक्षात ठेवा। मल्टिपल हा जो शब्द आहे तो लक्षात ठेवा। पुढे HCF चा जर विचार केला तर तो आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर। हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत। दोन्हीकडे जर विचार केला लसावी आणि मसावीमध्ये, एक लिस्ट इथं हायेस्ट आणि इथं मल्टिपल आहे, इथं फॅक्टर आहे। ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जर आपण मराठीमध्ये याच गोष्टींचं दोन्हींचं जर का आपण विचार केला तर बघा, लघुत्तम सामायिक विभाज्य, लक्षात ठेवा विभाज्य या शब्दावर लक्ष देणं फार गरजेचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला हायेस्ट म्हणजे महत्तम सामायिक विभाजक। ठीक आहे, म्हणजे बघा दोन्हीकडे जर विचार केला, इथे लघुत्तम आहे, इथं महत्तम आहे, इथं विभाज्य आहे, इथं विभाजक आहे। ठीक आहे, या हा दोन्हीमध्ये फरक आहे आणि हा एकदा फरक आपल्याला समजला की बस झालं। आपल्याला LCM आणि HCF मध्ये काय नेमका फरक आहे ते समजेल आणि त्यानंतर जशी उदाहरणं सोडवत जाऊ तशी जास्त कन्सेप्ट आपल्याला त्याची क्लिअर होत जाईल। ठीक आहे, बघा एक उदाहरण आपण घेऊया। एक्झाम्पल, समजा 12 हे उदाहरण घेतलेलं आहे। समजा आता 12चे अवयव पाडले मी, आपल्याला माहिती आहे 12ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, त्याचबरोबर 12 ने भाग जातो। हा म्हणजे 12ला या संख्यांनी भाग जातो। आता ढोबळमानाने विचार केला तर बघा, 12 ही या सर्व संख्यांचा विभाज्य आहे। काय आहे? विभाज्य आहे, म्हणजे मल्टिपल आहे। लक्षात ठेवा काय आहे तो? मल्टिपल आहे। आणि ह्या ज्या संख्या आहेत, आपण ज्या अवयव पाडलेले आहेत ज्यांनी 12ला भाग जाऊ शकतो, त्या ज्या संख्या आहेत त्या त्याच्या विभाजक आहेत। लक्षात ठेवा ह्या काय आहेत? त्याच्या विभाजक आहेत। सिंपल, ही ज्यावेळी आपल्याला पहिली गोष्ट समजेल ना, म्हणजे फॅक्टर्स आहेत, ही गोष्ट समजल्यानंतर आणखीन जास्तीत जास्त आपण उदाहरणं सोडवल्यानंतर आपल्याला ह्या दोन कन्सेप्ट आणखीन क्लिअर होत जातील। ठीक आहे, बघा ह्याच्यातील आपण पहिला टॉपिक बघतोय, टाइप बघतोय 12 व 14चा लसावी आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे, पहिला टाइप आहे हा याच्यातील। बघा 12 आणि 14चा लसावी काढायचा आहे आपल्याला। समजा मी 12 इथं घेतलं, इथं 14 घेतलेला आहे। ओके, एक इथं रेष मारली आणि रेष मारल्यानंतर एक विचार करा। बघा 12ला आणि 14ला दोन्ही संख्यांना स्टार्टिंग कुठनं करायचं? लक्षात ठेवा, भाग द्यायला सुरुवात करायची आपल्याला। आपल्याला माहिती आहे पहिली मूळ संख्या कोणती आहे तर 2 आहे, बरोबर आहे। त्यानंतरची कोणती आहे? 3 आहे, मग नंतरची 5 आहे, मग पुढे पुढे आहेत आपल्याला माहिती आहे। ओके, 1 नाही घ्यायचा आहे, 4 पण नाही घ्यायचा आहे, आपल्याला 2 पासून स्टार्ट करायचं आहे। म्हणजे ह्या ज्या आपण संख्या घेतलेल्या आहेत, जिथं आपल्याला लसावी काढायचं आहे किंवा मसावी काढायचं आहे, आपण स्टार्टिंग ह्या संख्यांना कितीनं भागायला सुरुवात चालू करायची? 2 न चालू करायची। 2 न नाही जात असेल तर मग 3 न, 3 न नाही जात असेल तर 5 न। ही लक्षात ठेवा गोष्ट पहिली। बघा मी काय केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे 12ला आणि 14ला जर ढोबळमानानं आपण विचार केला, आपण कसोट्या वगैरे पाहिलेल्या आहेत, तर 2 ने भाग जातो। ठीक आहे, बघा बेसक 12 बेसक 14, सरळ सरळ आहे। ओके, आता आणखीन जर विचार केला, बघा ह्या दोन्ही संख्येला परत 2 ने भाग जातोच, दोन्ही संख्येला नाही एका संख्येला जातो। बेतिर्क 6 म्हणजे 6ला 2 ने भाग जातो, 3 उत्तर येते, आणि 7ला जात नाही म्हणून 7 आहे अशी उत्तर मी दिलेलं आहे, बरोबर आहे। दुसरा विचार करा आता पुढचा, बघा 2 झाल्यानंतर 3 ने भाग जातो। ओके, 3 झाल्यानंतर 5 ने घालून असं पुढे पुढे जायचं असतं। पण आता जरासा विचार करा तुम्ही सिंपल, याच्यामध्ये 3 आणि 7 ह्या दोन्ही सुद्धा काय आहेत? मूळ संख्या आहेत। त्यामुळे इथं तुम्ही जरी थांबलात तरी चालेल आणि इथून पुढे जरी कंटिन्यू केलात तरी सुद्धा तेच उत्तर येणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय मी, समजा आता याच संख्येला यांना मी काय केलं? 3 न भाग घालवला, 3 न भाग घालवल्यानंतर 3 एके 3, 7ला जात नाही, बरोबर आहे। 5ला तर घालवू शकत नाही 5 न, कारण या दोन्ही संख्येला 5 न भाग जात नाही आहे, आणि त्यामुळे 7 न घालवणार, 7 न भाग गेला, इथे एक उरला, इथे एक उरला, झालं का? आणि ह्यांचा जो गुणाकार असेल हाच काय असेल? आपला
लसावी असेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे काय 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 3 12, 12 गुणिले 7 बरोबर आहे ना 84. 84 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. 12 व 14चा काय असेल तो लसावी असेल. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते बघा. मी एक दुसरी मेथड जर बघायची झाली, मेथड असं काय नाही आहे, तुम्ही इथेपर्यंत आलेला आहे, कुठेपर्यंत आलेला आहे समजा 12ला आणि 14ला 2ने भाग घालवला, पहिल्यांदा 2नेच भाग घालवायचा, 2ने भाग घालवल्यानंतर 12ला 2ने 6 आलं, 14ला पण 2ने भाग घालवल्यानंतर 7 आलेलं आहे. परत तुम्ही ह्या दोन संख्येकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते की या दोन्ही संख्यांच्या पैकी काहीला तरी 2ने भाग जातो, मग 2ने परत भाग घालवला. ओके, 2ने भाग घालवल्यानंतर 6ला 2ने भाग घालवल्यानंतर 3 येते, 7ला 2ने भाग घालवल्यानंतर 7 येते, जात नाही भाग. ओके, पण आता विचार करा 3 आणि 7 ह्या खाली उरलेल्या कशा आहेत मूळ संख्या आहेत. बस मग स्टॉप करा इथे आणि काय करा यांचा गुणाकार करा. 3 आणि 7चा 7 त्रिके 21, 21 आणि 2चा आणि त्यांचा म्हणजे 21 आणि 2 42 येईल आणि 42 गुणिले 2 84 येईल. म्हणजे उत्तर तेच येईल, उत्तर बदलणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा आपण टाईप 1 जे बघितलेलं आहे त्याच्यातीलच काही एक्झाम्पल जरा घेऊया. बघा पहिलं एक्झाम्पल काय 18 व 24चा लसावी आपण घेऊया. आता 18 व 24चा लसावी आपल्याला काढायचा आहे. सेम आपण 18 व 24 अशी मांडणी केली आणि आपल्याला माहिती आहे दोन्हींना सुद्धा 2ने भाग पहिल्यांदा घालून बघायचा आहे, म्हणून 2ने भाग घालून बघितला. मी 2 मेथडनं सांगेन याला, ह्या एक्झाम्पलला मी दोन्ही मेथडनं सांगेन. ह्या दोन्हींना सुद्धा 2ने भाग जातो. 18ला 2ने भाग घालवला 9 आले, 24ला 2ने भाग घालवला 12 आले. ठीक आहे, परत आपण या दोन्ही संख्येकडे पाहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे 12ला परत 2ने भाग जातो, म्हणून परत आपण 2ने भाग घालवला. 9ला जात नाही 2ने भाग म्हणून 9 आहे असे लिहिले. 12ला 2ने भाग जातो म्हणून 6, म्हणजे का कारण की 12 भागिले 2 6 आले. परत 9 आणि 6चा विचार केला तर बघा 6ला परत 2ने भाग जातो म्हणून इथं 2 लिहिले. परत 9 आहे असे 6 भागिले 2 3. ओके, आता दोन्ही संख्यांचा विचार केला 2ने भाग जात नाही, पुढची संख्या कोण 3 आहे, 3ने भाग घालवायचा प्रयत्न करा. बघा 3, 9ने 3ने भाग घालवा, 9ला 3ने भाग घालवा 3 येतं, 3ला 3ने भाग घालवा 1 आलं. ओके, आता इथं आपण थांबलो तरी चालेल किंवा नाही केलं तरी 3ने भाग घालवला तरी इथे 1 येईल, इथे 1 येईल, झालं. आता यांचा गुणाकार जो केलेला आहे हा गुणाकारच आपला त्यांचा काय असेल लसावी असेल. बघा 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 3 24 आणि 24 गुणिले 3 72, बरोबर आहे ना 72 येईल. 24 गुणिले 3 72 येईल आणि हेच त्याचा काय असेल लसावी असेल. आता बघा एवढी लेंथी प्रोसेस करायची काय आवश्यकता नाही आहे की तुम्ही पहिल्यांदा 2ने भाग घालवला मग 2ने परत 2ने परत 3ने मग 3ने. ही ट्रेडिशनल मेथड झाली की या मेथडने तुम्ही त्याचा काय करू शकता लसावी काढू शकता, बरोबर आहे. पण आता जर दुसरी मेथड आपण दुसरी पद्धत जर विचार केला तर काय करू शकतो बघा. आपण पद्धत नाही आहे ती ऍक्च्युअल मध्ये, आपल्याला माहिती आहे 24 आणि 28चा जर आपण विचार केला तर दोन्ही संख्या सिंपल 6च्या पाड्यामध्ये येतात. बघा 6च्या पाड्यामध्ये दोन्ही सुद्धा येतात म्हणून 6ला दोन्हीने भाग घालवला, 6 त्रिका 18 आणि 6 चौक 24, बस बरोबर आहे का. इथपर्यंत झाल्यानंतर अशी कोणती संख्या आहे का ह्या दोन्हींना भाग जाणारी एकत्र आहे का, अशी कुठलीच संख्या नाही आहे की 3ला पण भाग जाईल आणि 4ला पण भाग जाईल, बरोबर आहे का. नाही ना भाग जात आहे मग तिथं थांबलात तरी चालेल. हा आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कधी येतील सराव केल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला सहज येतील, बरोबर आहे. बघा 4 त्रिकम 12, 12 संग 72, उत्तर आलं का, उत्तर तेच येणार आहे. दोन्ही मेथडने उत्तर तेच असणार आहे, हे लक्षात ठेवा. बघा पुढील प्रश्न आहे दुसरा हे आहे त्याच्यातलाच एक्झाम्पल. आपण टाईप 1 मधलेच काही एक्झाम्पल घेतोय. 68 व 102चा आपल्याला लसावी काढायचा आहे. सिंपल तीच मेथड वापरायची आहे. 68 व 102चा आपल्याला लसावी काढायचा आहे. आपल्याला दोन्ही संख्यांचा विचार केला तर 2ने भाग जातो. 68ला 2ने भाग घालवला 34 उत्तर येणार आहे आणि 102ला जर 2ने भाग घालवला तर 51 उत्तर येणार आहे. ठीक आहे, भाग घालवायची पण गरज नाही, डायरेक्टली समजतं 50 100 102 एक घेतला की 51 येते. ठीक आहे, आता 34 आणि 51चा विचार करा दोन्ही संख्येचा. ह्या दोन्ही संख्यांना 17ने भाग जातो. बघा जातो 17ने भाग घालवला, 17ने भाग 17 एके 17, 17 दोन्ही 34 आणि 17 त्रिक 51, बरोबर आहे. इथे तुम्ही थांबलात तरी चालेल. आता तुम्ही काय करा सरळ ह्यांचा यांच्याशी आणि ह्यांचा याच्याशी हा सगळा पूर्ण म्हणजे काय असेल त्यांचा लसावी असेल गुणाकार. म्हणजे 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 6. आता काय करा बघा लक्षात ठेवा गुणाकार करत असताना सुद्धा 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 2 12. ओके, 12 आला ह्यांचा गुणाकार आणि काय राहिलेला आहे 17, म्हणजे 17 गुणिले 12 केलं की तुमचं उत्तर येणार आहे. ओके, 17 गुणिले 12 करा गुणाकार. गुणाकार बघा 7 दुने 14, आजच्याला 1 बेके बे 7 एके 7 9 आणि 1 हे 10, हातच्याला
एकच, एक 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 आणि एक 2, 204 हे काय असेल उत्तर असेल. तुम्ही हे शॉर्ट ट्रिक मेथडनं 17×12 सहजरित्या करू शकता. तुमचं काय उत्तर असेल या दोघांचा गुणाकार हे केला तर गुणाकार केला तर सगळ्यांचा 204 आणि हेच तुमचं काय असेल लसावी असेल. ठीक आहे. बघा टाईप 2 आहे, त्याच्यातील पहिला प्रश्न आहे आपला. पुढचा टाईप बघतोय आपण. 11 व 13चा लसावी काढायचा आहे आपल्याला. आता आपल्याला 11 व 13चा लसावी काढत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या दोन्ही सुद्धा संख्या मूळ संख्या आहेत. ओके. आणि जर मूळ संख्या दोन्ही सुद्धा असतील तर त्यांचा गुणाकार हाच त्यांचा काय असतो लसावी असतो. म्हणजे 11 × 13 करा, 13 × 11 हाच त्यांचा काय असेल लसावी असेल. 11 × 11 3, 143 हे त्याचं काय असेल उत्तर असेल लसावी असेल. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं. इथंच आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. 7 व 13चा लसावी. आपल्याला माहिती आहे दोन्ही सुद्धा कशा आहेत मूळ संख्या आहेत आणि दोन्ही सुद्धा जर का मूळ संख्या असतील तर त्यांचा गुणाकार हाच काय असेल त्यांचा लसावी असेल. 13 × 7 करा, 91 हेच काय असेल त्यांचं उत्तर असेल. हे लक्षात ठेवा. बघा टाईप 3 आपण बघणार आहे पुढचा टाईप. त्याच्यातील हे पहिलं उदाहरण आहे. 2 4 8 16 64 चा लसावी काढायचा आहे आपल्याला. या सर्व संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. आता जरा बघा आपण जर विचार केला या सर्वात मध्ये मोठी संख्या कोण आहे 64 आहे. ओके. आणि या 64 ला सर्व संख्यांनी भाग जातो. म्हणजे 64 ला 2 ने भाग जातो, 64 ला 4 ने भाग जातो, 64 ला 8 ने जातो, 16 ने जातो. तर लक्षात ठेवा काढायची गरज नाही. 64 हाच त्यांचा काय असेल लसावी असेल. ओके. 64 हाच लसावी असेल, काढायची कोणतीही गरज नाही आहे. ठीक आहे. बघा त्याच संदर्भातला आपण एक प्रश्न घेऊया टाईप 3 मधलाच. 2 4 8 16 चा लसावी आपल्याला काढायचा आहे. बघा सगळ्यात मोठी संख्या 16 आहे आणि या 16 ला सगळ्या संख्येने भाग जातो. 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो. म्हणजे यांचा लसावी किती असेल 16 असेल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आता जे टॉपिक टाईप झालेले आहेत ना त्याच्यातले काही म्हणजे आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. बघा 18 24 आणि 30चा आपण लसावी काढूया. बघा 18 24चा आणि 30चा लसावी काढा. तिन्हींचा आपल्याला लसावी काढायचा आहे. बघा आम्ही याच्या आधी पण सांगितलेलं आहे 2 संख्या असोत किंवा 30 संख्या असोत आपण सुरुवात कुठनं करायची आहे 2 ने करायची आहे. पण त्याला दुसरा पर्याय आहे की 2 ने करायच्या ऐवजी आपण असंही करू शकतो की 18 ला 24 ला आणि 30 ला तिन्ही संख्यांना 6 ने भाग जातो. जातो का बघा जातो. 18 ला 6 ने भाग जातो, 3 उत्तर येतं. 24 4 उत्तर येतं, इथं 5 उत्तर येतं. समजलं का. आणि इथे आपण स्टॉप करू शकतो कारण की इथे काय 2 संख्या आहेत कशा आहेत मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्या असल्यामुळे इथे आपण या गोष्टी स्टॉप करू शकतो आणि इथे स्टॉप केल्यानंतर यांचा जो गुणाकार संपूर्ण असेल तोच त्यांचा लसावी असेल. बघा 4 × 5 करा 20 असेल, 20 × 3 करा 60 असेल. ठीक आहे. आणि 60 × 6 करा 360 असेल. हेच तुमचं काय असेल उत्तर असेल. बघा पुढील त्यातलाच एक प्रश्न आहे. 39 65 आणि 78चा आपल्याला लसावी काढायचा आहे. मी जास्तीत जास्त प्रश्न एवढ्यासाठी घेतोय कारण की जास्तीत जास्त प्रश्न जेवढे आपण सोडवू तेवढा आपल्याला सराव होईल आणि जेवढा सराव होईल तेवढा आपण परीक्षा क्रॅक करू शकू. ठीक आहे. 39 65 आणि 78चा लसावी काढायचा आहे. 39 65 आणि 78चा लसावी. तिन्ही पण संख्यांना विचार केला तर तिन्ही पण संख्यांना 13 ने भाग जातो. बघा 13 त्रिक 39, 13 पंचे 65 आणि 13 संग 78. समजलं का. आता बघा याच्यातल्या 2 संख्येंना 3 ला आणि 6 ला 3 ने भाग जातो म्हणून इथं 3 ने भाग घालवायचा. आता याच्या आधीच्या उदाहरणामध्ये आपण असं का नाही केलं की म्हणजे 4 ला 2 ने भाग जाऊ शकत होता पण 4 सोडून आणि कुठल्या संख्येला 2 ने भाग जाऊ शकत होता का नव्हता म्हणून आपण नाही भाग घालवला. तिथे आपण थांबवलो. इथं का नाही थांबत आहे आपण कारण की 3 ला 3 न पण भाग जातोय आणि 6 ला पण भाग जातोय म्हणजे या 2 संख्येंना भाग जातोय म्हणून तिथं थांबायचं नाही. पुढे प्रोसिजर करायची आहे. बघा 3 1 3 5 ला जात नाही आणि 3 2 6. आत्ता मात्र बघा 5 आणि 2 सरळ सरळ मूळ संख्या आल्या इथं तुम्ही थांबा. म्हणजे कुठं थांबायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण कुठं थांबलं पाहिजे. लक्षात ठेवा मी इथं फक्त 3 आहे इथं 3 असतं आणि समजा आता इथं काय किंवा कशानं भाग घालायचं असतं आणि इथं समजा काय आहे 7 असतं. इथं मी उदाहरण एक थोडंसं बदलतो 1-2 मिनिटासाठी. समजा अशी कंडिशन आली असती 7 5 6 तर अशा वेळेला तुम्हाला पुढची प्रोसिजर करायची कदाचित काही गरज नसती. कारण का अशी कुठली एक संख्या नाही आहे की जी तिन्हींना भाग किंवा दोन्हींना भाग घालू शकेल आहे का कुठलीच नाही. त्यामुळे तुम्ही ती प्रोसिजर काय करू शकता थांबवू शकता. पण इथं असं नाही आहे. इथं 3 आलेलं होतं आणि त्यामुळे 3 आणि 6 ला 3 ने भाग जातो म्हणून तिथं तुम्ही भाग घालवला होता. ठीक आहे. आणि यांचा जर तुम्ही व्यवस्थित गुणाकार केला म्हणजे कुणाकुणाचा 5 × 2 10, 10 त्रिक 30 आणि 30 × 13
शून्य आहे असा 13 त्रिक 39 390 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. लक्षात ठेवा हा तुमचा लसावी असेल. बघा पुढील प्रश्न आहे 56 84 आणि 112चा लसावी आपल्याला काढायचा आहे. या तीन संख्येचा लसावी काढायचा आहे. सेम प्रोसिजर 56 84 112 यांचा लसावी काढायचा आहे. तिन्ही संख्यांना पहा 2 ने भाग जातो का? काही वेळेला तुम्ही म्हणजे पद्धत अवलंबाल, काही वेळेला दोन्ही गोष्टींचा हे कराल. ओके एकत्रीकरण कराल. 2 ने भाग जातो. 2 ने भाग गेल्यानंतर 28 उत्तर येतं. बरोबर आहे कारण 56 2 भाग घालवला 28 येणार आहे. त्यानंतर 84 2 ने भाग घालवला 42 येणार आहे. त्यानंतर 112 जर का 2 ने भाग घालवला तर 56 उत्तर येणार आहे. बरोबर आहे. तिन्ही संख्यांना 2 ने भाग घालवला. आता तिन्ही संख्यांचा जर विचार केला आपल्याला माहिती आहे सरळ सरळ की 2 ने परत या संख्यांना भाग जाऊ शकतो. मग पुढे 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 ती प्रोसिजर चालत राहू शकते आणि मग ते गुणाकार केला की तुमचा लसावी येणार आहे. पण 24 आणि 42 आणि 56 तिन्ही संख्येला 14 ने भाग जातो का? जातो. 14 दुने 28 14 त्रिक 42 आणि 14 चौक 56. ओके पुढे बघा. आता इथं थांबायचं नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठे थांबायचं आहे. बघा अशा कोणत्या तरी 2 संख्या आहेत इथं की ज्या संख्येंना एका संख्येनं कुठल्या तरी भाग जातो. म्हणजे 2 आणि 4 2 ने भाग जातो का? आणि म्हणून इथं पुढची प्रोसिजर करायची आहे. 2 पण भाग घालवायचा आहे. 2 ने भाग घालवला 1 आलं. 3 तर जात नाही म्हणून 3 आहे असं घेतलं. 4 परत 2 ने भाग घालवला 2 आले. आता इथं मात्र थांबायचं आहे. इथं एवढ्यासाठी थांबायचं आहे कारण अशी कोणती एक संख्या नाही की ज्या संख्येने या तिन्हींना भाग जाईल किंवा त्यातल्या दोन्हींना भाग जाईल. त्यामुळे आता इथं थांबायचं आहे आपण आणि यांचा सरळ सरळ पूर्णचा गुणाकार करायचा आणि तो केल्यानंतर आपला काय येतो लसावी. लक्षात ठेवा 3 गुणिले 2 6 6 गुणिले 2 12 12 गुणिले 2 24 आणि 24 गुणिले 14 करा. ओके हेच तुमचं काय असेल त्याचं उत्तर असेल. 4 चौक 16 हातच्याला 1 4 दुने 8 4 एके 4 4 दुने 8 12 12 ने 1 13 हातच्याला 1 बेक के 2 आणि 1 3 336 हे बघा. पुढचा टाईप आहे 33 व 35चा लसावी आपल्याला काढायचा आहे. 33 व 35चा. आता 33 व 35चा लसावी काढायचे सेम मेथड पण तरी सुद्धा 33 व 35ला अशी कुठलीच एक संख्या नाही आहे की दोन्हींना भाग जाऊ शकेल. नाहीच आहे कुठली संख्या म्हणजे कॉमन नाहीच आहे त्याच्यामध्ये काय. मग जर कॉमन नसेल या दोन्हींच्या मध्ये तर यांचा गुणाकार हाच काय असेल त्यांचा लसावी असेल. पण त्याच्या आधी लक्षात ठेवा ह्या 2 संख्या पाठोपाठ विषम संख्या आहेत. म्हणजे 33 34 मग 35. 33 नंतरची विषम संख्या कोण आहे? 35 आहे. म्हणजे एकमेकापाठोपाठ ह्या विषम संख्या आहेत आणि म्हणूनच ह्यांचा जो गुणाकार आहे तोच गुणाकार यांचा काय असतो लसावी असतो. लक्षात ठेवा म्हणजे 35 गुणिले 33 करा हाच त्यांचा लसावी असेल. का केला मी? कारण की त्या एकमेकापाठोपाठ एकमेकाच्या काय आहेत त्या विषम संख्या आहेत एकमेकापाठोपाठ आलेल्या म्हणून. ठीक आहे बघा 5 त्रिक 15 हातच्याला 1 3 त्रिक 9 5 त्रिक 15 9 1155 हे उत्तर तुमचं डायरेक्टली येऊ शकेल. त्याचा काय असेल तो लसावी असेल. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. मी आणखीन याच्यामध्येच एक उदाहरण ऍड करतो. दुसरं 7 व 9चा लसावी. 7 व 9चा लसावी काढा. आता 7 व 9चा लसावी तुम्हाला काढायचा आहे. बघा 7 नंतर 8 सोडला की 9 आला. म्हणजे एकमेकापाठोपाठ काय आहेत त्या एकमेकाच्या म्हणजे विषम संख्या आहेत. ही विषम संख्या आहे त्यानंतर 9 आली पाठोपाठ. त्यांचा गुणाकार हाच काय असेल त्यांचा लसावी असेल. 7 9 63 हाच त्यांचा काय असेल लक्षात ठेवा लसावी असेल. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता बघा पुढील उदाहरण आहे. पुढील टाईप आहे 18 व 20चा आपल्याला लसावी काढायचा आहे. सिंपल आपल्याला जी मेथड माहिती आहे त्या मेथडनं तर सहज काढू शकतो आपण. कोणती मेथड? 18 व 20 बरोबर आहे. ह्या दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो. 2 ने भाग घालवल्यानंतर 18 भागिले 2 9 20 भागिले 2 10. परत बघा विचार केला ह्या दोन्ही संख्येतल्या 10ला 2 ने भाग जातो 9 5. परत आता 2 ने जात नाही त्यामुळे 3 ने भाग घालवणार 2 नंतर 3 3चा विचार केला 9ला 3 ने भाग जातो 3 त्रिक 9 आणि 5ला तर जात नाही म्हणजे 5 आहे असं घेतलं. बरोबर आहे. याच्या आधी आपण शिकलेलो आहे. सरळ यांचा गुणाकार केला हा गुणाकारच काय असेल त्यांचा लसावी असेल. नो प्रॉब्लेम. म्हणजे किती 5 त्रिक 15 15 त्रिक 45 45 दुने 90 आणि 90 दुने 180 180 हा त्यांचा काय असेल लसावी असेल. पण एक लक्षात ठेवा याच्या आधी जो टाईप घेतलाय आपण याच्यामध्ये काय होता त्या क्रमगत विषम संख्या होत्या आणि हा क्रमगत समसंख्या आहेत. म्हणजे 18 नंतरची 20 ही समसंख्या आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा वेळी एक असा नियम सांगतो. मुळात हा प्रत्येक वेळी अप्लाय होईल असंच नाही आहे पण काही वेळेला आपल्याला ज्यावेळी फास्ट गणित हे करायचं असतं त्यावेळी काही नियम हे आपल्या लक्षात ठेवणं लक्षात असणं आणि ते आपण सारखं सारखं सोडवत असताना आपल्याला ते म्हणजे तोंडवळणी किंवा अंगवळणी पडत जातील. बघा 18 आणि 20चा मला लसावी काढायचा आहे. एकमेकांच्या काय त्या क्रमगत
समसंख्या आहेत तर 18 गुणिले 20 भागिले 2 करा. म्हणजे दोनांचा गुणाकार भागिले 2 निमपट केल्यानंतर त्यांचा काय येतो लसावी येतो. बेक के बे बेंदा 20 10 गुणिले 18 180 हेच त्याचं काय असेल उत्तर असेल. लक्षात ठेवा. बघा पुढील टाईप आहे 5 व 7चा लसावी किती. आता 5 व 7चा लसावी किती आपल्याला सहज समजू शकतं की 5 आणि 7ला कुठलाच कॉमन नाही आहे, त्यामुळे त्यांचा गुणाकार हा त्यांचा काय असेल लसावी असेल. पण एक दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 5 आणि 7 ह्या दोन्ही एकमेकींच्या जोडमूळ संख्या आहेत. कशा आहेत त्या जोडमूळ आहेत. का जोडमूळ आहेत लक्षात ठेवा, लगेच सांगतोय मी. 5 ही आपल्याला माहिती आहे एक मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 6 जे आहे 6 ही संयुक्त संख्या आहे. ही काय आहे संयुक्त संख्या आहे. आणि त्यानंतर लगेच येणारी जी 7 आहे ती सुद्धा काय आहे एक मूळ संख्या आहे. म्हणजे बघा 5 नंतर 7 ही मूळ संख्या आली आणि मध्ये फक्त एकच काय आली संयुक्त संख्या आली, तर त्या एकमेकांच्या काय म्हणायच्या जोडमूळ संख्या म्हणायच्या. बघा मूळ संख्या माहिती आहे, मूळ संख्यांना फक्त आपल्याला किती अवयव पाडता येतात 2च. एक म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतः. ज्या संख्येला 2च अवयव असतील 1 आणि 5 म्हणजे ती संख्या स्वतः त्याला काय म्हणायची मूळ संख्या म्हणायची. संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त काय असतील अवयव असतील. फॉर एक्झाम्पल 6चा विचार केला तर बघा मी त्याच्यातूनच काही संख्यांचे प्रकार सुद्धा सांगतोय. 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, बरोबर आहे का. आणि 6 सुद्धा त्याचा अवयव आहे. 6 त्याचा अवयव आहे म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव आहेत ना, म्हणून त्याला म्हणायची संयुक्त संख्या. लक्षात आलं का. मूळ संख्या फक्त 2च अवयव पडत असतील तर 2च, आणि जर का संयुक्त संख्या कधी 2 पेक्षा जास्त पडत असतील तर लक्षात ठेवा. आणि जोडमूळ संख्या कधी जर 2 मूळ संख्येच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असेल तर त्याला काय म्हणायच्या त्या एकमेकांच्या जोडमूळ आहेत. आणि जर 2 संख्या एकमेकांच्या जोडमूळ असतील तर त्यांचा लसावी काढत असताना त्यांचा फक्त डायरेक्टली काय केला पाहिजे गुणाकार केला पाहिजे. म्हणजे 5 गुणिले 7 7 5 35 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. मी याच्यातच आणखीन एक एक्झाम्पल ऍड करतोय. बघा 11 व 13चा लसावी. आता आपल्याला माहिती आहे 11 ही काय आहे मूळ संख्या आहे, 12 ही काय आहे संयुक्त संख्या आहे, 13 ही काय परत मूळ संख्या आहे. म्हणजे 11 व 13 हे एकमेकींच्या काय झाल्या जोडमूळ संख्या झाल्या. आणि जर एकमेकींच्या त्या जोडमूळ संख्या असतील तर त्यांचा गुणाकार हाच त्यांचा काय असेल लसावी असेल. यांचा गुणाकार करा 13 गुणिले 11 आय थिंक 143 येईल आणि हेच त्यांचं काय असेल उत्तर असेल. ठीक आहे. पुढील उदाहरण बघा टाईप 7 आपण बघतोय. टाईप 7 15 व 16चा लसावी. आता 15 व 16चा लसावी आहे क्रमगत आहेत, त्यांचा गुणाकार हा त्यांचा काय असेल लसावी असेल. पण एक आपण काही नियम बघण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा बघा एक विचार करा 15 ही जर आपण जर विचार केला ना तरी एक संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे का, कारण ती मूळ संख्या तर नाही आहे आपल्याला माहिती आहे. 16 ही सुद्धा काय आहे एक संयुक्त संख्याच आहे. पण आता आपण दोघांना एकत्र घेतलं म्हणजे 15ला पण आणि 16ला पण दोघांना एकत्र घेतलं. ह्या दोघांना एकत्र घेतल्यानंतर मला सांगा अशी कोणती एक संख्या आहे का की ज्या संख्येनं दोन्हींना एकदम भाग जातो. नाही अशी कुठली संख्या नाही आहे. म्हणजे 2ला 16ने जाईल पण 15ने जाणार नाही, 3 15ला जाईल पण 16ला जाणार नाही. म्हणजे अशी कोणतीच संख्या येणार नाही की जी दोन्हींना भाग घालवेल एकत्रपणे. त्यामुळं ह्या दोन्ही एकमेकांच्या कशा आहेत सहमूळ संख्या आहेत. लक्षात ठेवा कशा संख्या आहेत त्या सहमूळ संख्या. ओके. आणि सहमूळ संख्या जर एकमेकांच्या असतील तर त्यांचा गुणाकार हाच त्यांचा काय असतो लसावी. म्हणजे आपण 15 आणि 16चा काय करायचा गुणाकार करायचा. 6 5 30 7 3 6 6 5 1 5 5 10 11 11 3 14 हातच्याला 1 1 1 1 आणि 1 2 240 240 हे तुमचं काय येईल उत्तर येईल.